नेते महाराष्ट्राचे पंकज भाऊ गोरे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू मनाचे मानबिंदू, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन। शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे, युवा नेते युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय अनिल अण्णा गोटे यांच्या प्रचारार्थ आज सभेसाठी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर जमलेले सर्व धुळेकर बंधू भगिनींनो, गेल्या 3 पंचवार्षिक अण्णांकडे चिन्ह होतं शिट्टी। कारण तेव्हा रात्री बेरात्री चोर गुंड सगळे फिरायचे आणि अण्णांची शिट्टी वाजली का ते आपोआप पळून जायचे। आणि त्या शिट्टीचा धाक इतका होता की धुळेकरांना एक सुरक्षित वाटायचं, असं मी ज्येष्ठांकडून ऐकायचो। आणि आता अण्णांचं चिन्ह काय तुम्हाला माहिती का? कोणतं आहे? आवाज जोरात, मशाल। काय योगायोग या, गेली 5 वर्ष धुळे शहर अंधारात आहे आणि या अंधाराचा फायदा घेऊन जे 5 वर्ष महानगरपालिकेत जे सत्ताधारी आहेत त्या अंधाराचा फायदा असा होतोय त्यांना, ते लोकांना दिसत नाहीये की कशा पद्धतीने ते भ्रष्टाचार करताय, कशा पद्धतीने महानगरपालिका लुटतायत। आणि आता ते लोकांना दिसावे म्हणून योगायोग म्हणावा हा की अण्णांच्या हातात मशाल आली आहे आणि अंधारातून मशाल जर आपण अंधारात पेटवली तर नक्कीच कुठे आपलं धुळे जाणार? प्रकाश आघाडे। म्हणून अण्णांचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या हातात मशाल चिन्ह आलंय आणि धुळे शहराला, धुळेकरांना एक नवीन दिशा देण्याचं काम आपल्या माध्यमातून होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून विरोधकांच्या ते सांगतायत की आम्ही 1800 कोटी आणले, एक सांगतोय आम्ही 1300 कोटी आणले आणि धुळेकर म्हणतात की यांचा 10% रेट आहे। म्हणजे विचार करा, 1800 कोटीचे 10% किती होता? किती? 180 कोटी। मग आता ते मतदानाच्या दिवशी काही ना काही पैशांचं वाटप करणार, मग तुम्ही तुमची फुली किती घ्यायची माहिती का तुम्हा सर्वांना? त्याच्यावर अंदाज लावा। हे सांगण्याचं कारण एवढंच आहे, एकीकडे 1800 कोटी खर्च केले सांगत असताना देखील धुळेकरांना खड्ड्यांशिवाय दुसरं काहीही भेटलेलं नाही। हे खरं आहे की खोटं आहे? 100% खरं आहे। तुम्ही कुठेही जा, तुम्हाला सर्वीकडे रस्त्यांची अवदशा झालेली सुचेल। तुम्ही जर साक्री रोडचं डिवायडरचं काम जर बघितलं, बऱ्याचशा आता आम्ही गेल्या 6 महिन्यांपासून धुळेकरांच्या मध्ये फिरत होतो, कारण मी स्वतः पण इच्छुक होतो शहरासाठी। त्यातून आम्हाला धुळेकरांच्या मनातला प्रश्न सर्वात महत्वाचा जाणवला, जो पाण्याचा, जो सर्वत्र सुरू आहे। आणि त्यातून नंतर एक महत्वाचा मुद्दा मांडला, तो डिवायडरचा। जे चांगले मजबूत डिवायडर होते ते पाडून सर्व शहरातले एक ते सिमेंट कॉन्क्रीटचे अण्णासाहेब ते डिवायडर जे म्हणजे धक्का बी लागला तरी पडून जातील अशा पद्धतीचं काम सुरू केलंय। सांगा मला, ते गरजेचं होतं का ते काम? ते गरजेचं नसताना आणि पाण्याचा विषय जर धरला तर आपण प्रभाग 1 नंबर पासून तर प्रभाग 8 पर्यंत एखाद्या वेळेस जर पाणी आलं तिथे तर 9 तास सतत पाणी चालतं। हे माहिती ना तुम्हा सर्वांना, कारण तुमच्याही भागात ते येत असेल। तर या प्रश्नावर आम्ही आयुक्तांना भेटायला गेलो। त्यांनी काय कारण सांगितलं असेल आम्हाला की शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जो पाणी साठा असतो किंवा जी मशिनरींची सिस्टीम असते तेवढी मोठी आपल्याकडे नाहीये। मग मला सांगा, ह्या सत्ताधाऱ्यांनी आधी ते काम पूर्ण केलं पाहिजे, पाण्याचं चॉकलेट पाईपलाईनचं काम केलं पाहिजे की डिवायडरचं काम केलं पाहिजे? जर पाणी 1 दिवसाआड प्रत्येकाला हवं आहे, धुळेकरांना द्यायचं असेल तर 4ही दिशेला विभागांच्या आपल्याकडे त्या पद्धतीने पाणी साठवता येईल एवढी आपल्याकडे सिस्टीम असणं गरजेचं आहे। ते नाहीये आणि वादे तर इतके मोठे मोठे केले। आता आम्ही भगवा चौक गणेश मंडळाच्या माध्यमातून
अण्णासाहेब तुम्ही ते डेकोरेशन सजीव देवका बघितलं असेल. आम्ही आव्हान केलं होतं की यंदा नवीन चेहऱ्याला संधी द्या. कदाचित अण्णांनी ते बघितलं आणि अण्णा म्हणतात की पंकज असं म्हणतोय का, ठीक आहे. अण्णांनी त्यावर कडी केली आणि मशाल हातात घेतली आणि मला म्हणतात आता तू नवा आणि मी जुना, आपण दोघं मिळून जाऊया पुढं. म्हणून अण्णा तुम्ही ज्येष्ठ आहात, तुमच्याकडं जो मोठा अनुभव आहे धुळ्याच्या विकासासंदर्भात असेल किंवा सर्वात महत्वाचा विषय विकासासाठी जो लागतो तो म्हणजे मंत्रालयात कोणती फाईल किंवा कोणतं काम कुठून कसं फिरवायचं हे समजून घ्यायला. आपण जर नवीन आता उमेदवार निवडून दिला तर काय होणार, त्यांना काम शिकत 2-2.5 वर्ष चालले जातील. इकडे काय आहे, 3 टर्मचा अनुभव आहे, बऱ्याचशा पैकी आपण कामं बघतोय. आणि जसं की सन्माननीय आदित्य साहेबांनी सांगितलंय, माझे सर्वात पहिले 3 प्रश्न आहे ज्यावर मी काम करेल. पहिला रोजगार, दुसरा रोजगार, तिसरा रोजगार. धुळ्यात पण नक्कीच उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील आपले अनिल अण्णा गोटे असतील आणि शिवसेना पक्ष देखील त्यासाठी कायम काम करत आलेला आहे आणि काम करत राहणार आहे. आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सुज्ञ आहात, आपणा सर्वांना समजतं की आता परिस्थिती इतकी बिकट केलेली आहे, आपल्या धुळ्याचा विषय इतका गंभीर झालेला आहे महाराष्ट्रभरात की तो कुठंतरी बदलला पाहिजे. आणि आज आपलं धुळे अशा पोझिशनला आहे, एकही चुकीची घटना जर आपल्या धुळ्यामध्ये घडली तर ती आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला ती मागात पडणार आहे. कारण नको त्या घटना ज्या घडतात त्या कारणाने धुळे बदनाम होतं आणि मोठे मोठे इंडस्ट्रियल जे असतात ते इकडे यायला 10 वेळा विचार करतात. म्हणून आपल्या मुलांना समजावं. काल अण्णा एक ज्येष्ठ व्यक्ती माझ्याकडे आले भगवा चौकात, ते म्हटले की माझा मुलगा म्हणत होता की यंदा आपल्याला असं करायचंय तसं मतदान करायचंय. तो त्यांना प्रतिप्रश्न करतो की सांगा मग अण्णांनी काय केलं आतापर्यंत. मग ते म्हणे बेटा इकडे बस. त्यांनी त्याच्या खिशातला मोबाईल काढला आणि त्याच्या खिशातल्या मोबाईल मधली गॅलरी ओपन केली आणि ते फोटोज त्याला दाखवले. ते फोटो कोणते होते अण्णा, झुलत्या पुलाचे, शिवशंकर भगवानच्या सोबत सहपरिवार फोटो कुठं काढले त्याने, झुलता पुलावर. आणि तो विचारतो काय त्याच्या घरच्यांना, अण्णांनी काय केलं. किंवा जी भाजपची मंडळी स्टेजवरून भाषण करते ना ती देखील तुम्ही बघा, त्यांच्यातले बरेचसे परिवार हे तुम्हाला काही कोणताही शिवशंकर भगवानचं काही असेल तर तिथे गेलेली दिसेल. दिशादर्शक काम 1800 कोटीचं काम कुठं यांचं दिशादर्शक आहे का. बावनकुळेंच्या हस्ते त्यांनी एका बगीच्याचं उद्घाटन खासदारकीच्या निवडणुकीच्या 2 महिन्यापूर्वी केलं. अण्णांनी जिथं एक लायब्ररी मोठी भव्य दिव्य उभारली त्याच्या बाजूलाच, तिथे तुम्हाला कोणाला जायला भेटलं का. फक्त महिनाभर ती उघडी होती, तेवढा तो बगीचा, त्यानंतर तो बंद झाला. 1800 कोटी केलेले खर्च काम आणि इकडे हे काम. ते जाऊ द्या, हे तर खूप मोठं काम आहे. एकविरा देवी मंदिर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या माध्यमातून, आदित्य साहेबांच्या माध्यमातून 3 कोटी रुपयांचा निधी आपण तिथे आणला. आज ते काम तुम्हा सर्वांना दिसतंय का. मग मला सांगा, यांचं 1800 कोटीचं काम यांचं कुठे धुळ्यात. फक्त रस्ते, जो सिमेंटचा आज केला, उद्या सकाळी रात्री पुन्हा डांबरचा त्यावर केला, पुन्हा दुसऱ्या दिवशी सिमेंटचा केला, किंवा असे फुटपाथ वगैरे बदलवून की ज्याच्यात टक्केवारी जास्त भेटेल आणि पैसे खायला मिळतील. अतिशय वाईट परिस्थिती यांनी महानगरपालिकेची करून ठेवलेली आहे. तर आपणा सर्वांना जागृत राहून यंदा महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी, धुळ्याच्या विकासासाठी आणि खास करून धुळ्याच्या एकतेसाठी आपणा सर्वांना एकत्र राहून मशालीला पेटवायचं आहे आणि अण्णांच्या माध्यमातून विधान भवनात आपणा सर्वांना ती पाठवायची आहे. नक्कीच आमच्या देखील काही संकल्पना आहेत, त्या बाबतीत देखील आम्ही अण्णांच्या माध्यमातून नक्कीच ते पूर्ण करणार, ही देखील तुम्हाला ग्वाही देतो. आणि तुम्हा लोकांना कोणतीही अडी अडचण असल्यास, वैद्यकीय मदत संदर्भात असेल किंवा इतर कोणतीही मुंबईमध्ये, तर अण्णासाहेबांचं ऑफिस तुम्हाला माहिती आहे. आणि आमचंही ऑफिस जे भगवा चौकात देखील आहे तिथं पण आपण येऊ शकतात. कोणतं बटन आहे, नंबर 2चं चिन्ह कोणतं आहे, जोरात चिन्ह कोणतं आहे. आम्ही सर्व धुळेकर आहोत खुशाल, कारण चिन्ह आहे मशाल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.